मित्रांनो, घटना आहे छत्रपती संभाजीनगर येथील. सततच्या आर्थिक विवंचनामुळे कंटाळून 36 वर्षीय शेतमजुराने स्वतःच्या घरात लोखंडाच्या अँगलना दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथे सोमवारी रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 3 मुलांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं आहे. शेतमजुरी करणाऱ्या या युवकाच्या आत्महत्येमुळे गावकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. जाकीर चंदुलाल शेख असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतमजुराचं नाव आहे. या प्रकरणी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चंदुलाल हे कोळी बोडखा येथे पत्नी, 3 लहान मुले यांच्यासह राहत होते. त्यांच्याकडे जमीन नसल्याने इतरांच्या शेतात जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत होते. मात्र गेल्या काही दिवसापासून तणावात होते. निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतीत फारसं काम मिळत नव्हतं. यामुळे त्यांचा रोजगारही बुडाला होता. यामुळे ते आर्थिक विवंचनात सापडले होते. झाकीर यांनी काही गावकऱ्यांकडून व्याजाने पैसे घेतले होते. काम मिळत नसल्यामुळे घेतलेले पैसे फेडायचे कसे असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. घर खर्च चालवणं देखील त्यांना कठीण होत होतं. सोमवारी रात्री झाकीर यांनी स्वतःच्या घरामध्ये दोरीच्या साहाय्याने लोखंडाच्या अँगलला गळफास घेतला. ही बाब कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. झाकीर यांच्या मृतदेहाची उतरणी तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने पंचनामा केला आहे. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.